41 प्रश्न सभासदांनी टाकली होती, त्याची सविस्तर उत्तरं एमडीने 1 तासभर या ठिकाणी दिली। विषय असा आहे की जी त्यांनी प्रश्न टाकले होते त्याची उत्तरं दिली होती आणि म्हणून चेअरमननी स्पष्टपणे सांगितले की तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळे कुठली उत्तरं अनुत्तरित आहेत असं नाही आहे। राजकारण इथं होता कामा नये यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित या ठिकाणी पार पाडण्यात आली। नाही, मला वाटतं आता या चर्चेत जाण्यापेक्षा 5 लाख शेतकऱ्यांशी निगडीत हा गोकुळ दूध संघ आहे। आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी 2 रुपये किमान देतो असं म्हणलं होतं, ते 13 रुपयावर या ठिकाणी आम्ही दूध दरवाढ दिली। ज्या अनेक योजना चेअरमननी 1 तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या आहेत। मग सोलरचा प्लांट असू दे, पशुखाद्याचा विषय असू दे किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे, हे सगळे उपक्रम गेल्या 5 वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्तेत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। नाही, मला वाटतं मागच्या 5 वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं। 5 वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच, परंतु दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम आम्ही केलेलं आहे। अत्यंत संयमाने त्यांनी सभा चालवली। विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली, त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले। त्या प्रश्नाचे तुम्ही जर 49 प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ 25 आहेत, त्या सगळ्याची उत्तरं एमडीने दिली। आणि संचालकांनी, मला वाटतं लक्षात आलं पाहिजे की संचालकांनी प्रश्न विचारायचा नसतो, सभासदांनी कुणी विचारला तर हरकत नाही। आणि म्हणून मला वाटतं की सभेतून जे सभासदांना अभिप्रेत होतं ती सगळी माहिती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। मागील 4 वर्षांपासून या सभेत सर्व रोज सतीश पाटील यांच्यावर होता, मात्र या सभेतला रोज मुश्रीफ विरुद्ध महाडिक अशा पद्धतीचा नाही, मला वाटतं त्यांनी थोडी परिपक्वता दाखवायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये। काल त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर किमान काय म्हणतो आपण तो एक मेसेज देण्याच्या दृष्टीनं, प्रोटोकॉलच्या दृष्टीनं पाळणं अपेक्षित होतं, कारण की चेअरमननी त्यांच्याशी बोलणं झालं होतं, चेअरमन त्यांच्याशी बोलले होते, त्यांच्या प्रश्नाचं समाधान केलं होतं। त्यामुळे आता जी प्रश्न टाकले त्याची उत्तरं मिळाले, त्या उत्तरातून निश्चितपणे त्यांचं समाधान झालं असेल। मला पंचवार्षिक निवडणुकीच्या आधीची शेवटची सभा आहे, पुढच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे सामोरे जाणार? मला वाटतं जे पॅनल आहे त्याच पॅनलच्या माध्यमातून पुढे शेवटी आज जिल्हा परिषदच्या निवडणुका व्हायच्या आहेत, महापालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत, पाणी बरंच वाहून या ठिकाणी जाणार आहे। आज त्याच्यावर चर्चा करण्यापेक्षा दूध उत्पादकाला पुन्हा न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सगळे सज्ज आहोत। नाही, ठीक आहे ना, त्याला आपण उत्तर देऊया, कारण की शेवटी कोर्टात जायला कुणाला बंधन नाही, परंतु त्याचं समर्पक उत्तर आम्ही कोर्टात देऊ। अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।